9 सदस्यीय समितीचा सदस्याची समिती आहे, त्यामध्ये 4 बौद्ध आणि 4 हिंदू आणि 1 कलेक्टर. वर्षापासून आज आम्ही सहनशीलतेनं वाट बघत होतो की हे आज न उद्या आमच्या ताब्यात मिळेल. ही एक आमची शांतीपूर्ण लढाई होती, परंतु त्याला यश येत नाही असं आम्हाला दिसायला लागलेलं आहे. शेवटी पाहिलं झालं आज अख्ख्या भारतातलेच नव्हे तर सगळ्या जगातले काही टिकू आज माया बुद्धगया येथील महाविहारामध्ये आज 16 दिवस झाले तिथं आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या उपोषणाला सर्व जगभरातून पाठिंबा. भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा व शहर शाखेच्या वतीने आज बुद्धगया येथील महाबौद्ध महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी हा शांतीपूर्ण जो मोर्चा काढलेला आहे, त्या मोर्चाचा आज एकच आमचा उद्देश आहे की बुद्धगया येथील महाविहार हा फक्त बौद्धांच्याच ताब्यात मिळावा याची मागणी गेले 16 दिवस झालं आम्ही आमरण उपोषण करत आहेत. भारतातीलच नव्हे तर जगभरातील सगळे बौद्ध भिक्खू ह्या बुद्धगया येथे आमरण उपोषण करत आहेत. त्याला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. प्रत्यक्षात महाविहाराच्या जी ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीवरती फक्त 4च बौद्ध आहेत आणि इतर 4 जे आहेत ते इतर जातीचे आहेत, म्हणजेच ते ब्राह्मण आहेत आणि 5वे जे आहेत ते कलेक्टर आहेत. 5 कलेक्टर असे 5 जणांच्या मेजॉरिटी विरुद्ध 4 जण बौद्ध. फक्त भारतामध्ये इतर आतापर्यंत जी काही मंदिरं मशीद किंवा इतर ज्या ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टवरती कुठेही असं उदाहरण नाही आहे की ते फक्त एकाच जमातीच्या ताब्यामध्ये ती ट्रस्ट असते. परंतु हे एकमेव उदाहरण असं आहे की या बुद्धगया येथील महाविहारामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि हळूहळू त्यांनी या ब्राह्मणी वर्चस्वानं तेथील हिंदू बांधवांचे विधी करायला सुरुवात केलेली आहे. तर आमचा त्याला विरोध आहे. आज भारतातूनच नव्हे तर सर्व जगभरातून मलेशिया, चीन, थायलंड अशा मीडियाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि ह्या आंदोलनात पाठिंबा मिळेल. आमच्या एकच सरकारकडे मागणं आहे की नवीन कायदा घेऊन नवीन कायदा तयार करून हे फक्त बुद्धगया महाविहार हे जागतिक हेरिटेज असताना हे बौद्धांच्याच ताब्यात द्यावं, म्हणजे त्याचे रितसर विधी आम्हालाही करता येतील. आम्हाला आमचा शांतपूर्ण लढा तिथं उभा करायचा आहे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दलाच्या वतीने आज या ठिकाणी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधून जी शांतता मार्च निघाली आहे, मुख्य मागणी अशी आहे की महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. महत्वाची गोष्ट आत्ताच आमच्या सरकारने सांगितलं की त्या ठिकाणी BT 1949 ऍक्ट नुसार जी 9 सदस्यांची समिती आहे त्यातले 4 बौद्ध आणि 5 हिंदू, ज्यातला 5वा माणूस जो आहे जर कलेक्टर आणि तो जर गैर बौद्ध असेल तर त्या ठिकाणी त्याची तिथे नियुक्ती होत नाही. तरी सुद्धा मनमानी कारभाराने इथल्या प्रस्थापित हिंदूंनी म्हणजेच ब्राह्मणांनी या ठिकाणी सगळे हक्क स्वतःकडे अबाधित ठेवून त्या बुद्ध विहारावर अतिक्रमण केलेलं आहे. त्या ठिकाणी हिंदू आणि वैदिक पद्धतीनं पूजा अर्चना केली जाते, त्या ठिकाणी दशक्रिया विधी केली जाते. मुळात बौद्ध धर्मामध्ये मूर्ती पूजेला स्थान नाही. हे असताना सुद्धा या ठिकाणचं अतिक्रमण हे हिंदूंच्या मार्फत ब्राह्मणांनी केलेलं अतिक्रमण हटलं पाहिजे. यासाठी शांती मार्गाने समस्त जगभरातील बौद्ध भिक्खूंनी म्हणजे जे बौद्ध राष्ट्र आहेत त्यांनी या ठिकाणी या आंदोलनामध्ये जागतिक स्तरावर पाठिंबा दिलेला आहे, पाठबळ दिलेलं आहे. तरी सुद्धा इथल्या नितीश कुमारच्या सरकारला जाग येत नाही, इथल्या केंद्र सरकारला जाग येत नाही. आमचा शांतीपूर्वक इथल्या सरकारला एक म्हणणं आहे, सवाल आहे, ज्या पद्धतीने हिंदूंचे मंदिर हिंदूंच्या ताब्यात, मुस्लिमांच्या मस्जिदी मुस्लिमांच्या ताब्यात, मौलवींच्या ताब्यात आहेत, त्या पद्धतीने आमची विहारे ही ज्ञानार्जनाची केंद्रे आहेत आणि ती बौद्ध भिक्खूंच्याच ताब्यात असली पाहिजे. या प्रमुख मागणीने या ठिकाणी सोलापुरातील समस्त आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. जर तसं नाही झाल्यास महाराष्ट्रातून येणारी आंदोलनाची उफाळी ही सरकारला रोखता येणार नाही, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.